नमन सावंत हे सुद्धा खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे लेखनासाठी पुरस्कार आहे, परंतु शिक्षक म्हणून नोकरीचा प्रारंभ आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये संशोधनाचं काम, समुद्री संशोधनाचं काम, ज्याच्यामध्ये बंगालची खाडी, पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार आणि म्यानमारमधलं यंगोन अशा विविध ठिकाणी 120 दिवस समुद्र तळाशी जाऊन संशोधन. आता जे बाह्यता इतकं कठीण वाटणारं काम आहे की समुद्र तळाशी जाणं, त्यामुळेच बहुतेक मनाचं तळ गाठत लेखनाचं ची प्रतिभा सुद्धा त्यांना वश आहे आणि त्यामुळे साहित्यिक म्हणूनही सातत्याने गेली 20-25 वर्ष विविध नियतकालिकांमध्ये कोकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. मुक्तमन नावाचा त्यांचा जो लेखसंग्रह आहे त्यालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार हा प्राप्त झालेला होता. पुरस्कार 70 रंग अंतरंग हा 70 तालुक्यातील विविध विषयांचा दस्तऐवज त्यांनी संपादित केला. मार्टिन ल्यूथर किंग आणि महात्माजी यांची त्यांनी मुलांसाठी डिजिटल चरित्र पुस्तकं ही लिहिली. जागवू संवेदना हा मराठी लेखसंग्रह आणि घोटायतले इंगळे हा कोकणी लेखसंग्रह त्यांचा प्रकाशित आहे. असं विविध रंगी काम ज्यांनी केलेलं आहे अशा नयन सावंत भावस्कर यांचा सन्मान करावा आणि त्यांना हा अना म्हांब्रो स्मृती पुरस्कार प्रदान करावा असं मी आजचे आपले प्रमुख अतिथी सन्माननीय अनिल खावटे यांना विनंती करतो. शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह तुळशीचं रोप असा या पुरस्काराचं स्वरूप आहे. एक खास गोष्ट इकडे नमूद करावीशी वाटते. गोपीनाथ सावकार आमचे मामा आणि गेले 2 वर्ष आम्ही त्यांच्या नावाने पारितोषिक गोवा हिंदूतर्फे देतोय. आता त्याची खासियत अशी आहे की गोपीनाथ सावकारांनी 1956 साली तो कला विभाग तो निर्माण झाला गोवा हिंदूचा. त्यानंतर 3 वर्ष त्यांनी राज्यनाट्य स्पर्धेत प्राइज मिळवलं आणि गेली 2 वर्ष आम्ही जी प्राइज देतोय त्या राज्यनाट्य स्पर्धेत दोन्ही कलाकार जे आहेत ते गोव्याचे मिळाले, हे आम्हाला खूप तरी धन्यवाद.